त्याच्यानंतर 2-3 अंडे अनबिली फोडले, फ्रीज ओपन करून सगळे फ्रीजमध्येच अंडे फोडले. तो घे ना व्हाईट कॉटनचा आहे का? वाजले संध्याकाळचे 6. तर बनवून घेते स्वयंपाक आधी, कारण थोडंसं बाहेर जाणं होतं, थोडंसं काम आहे. तर कुठे जाणार ते माहीत होतं. आता डिपेंड करते की अजय किती वाजेतो, त्यावर सगळं जाण्याचं डिपेंड आहे. तर मी करते अंडा कढी. फक्त 2 अंडे आहेत माझ्याकडे. ॲक्च्युली अंडे आणले आम्ही त्या दिवशी, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. किराणा सामान घेतलं थोडंसं. झालं असं की माहिती नाही घरी येईपर्यंत ते अंडे कसे काय फुटले. 3 अंडे तर असेच फुटले. त्याच्यानंतर 2-3 अंडे अनबिली फोडले, फ्रीज ओपन करून सगळे फ्रीजमध्येच अंडे फोडून घेतले. त्याच्यामधला पण हा एक अजून हा ब्रेक झालेलाच आहे. सो आता राहिले फक्त 2 अंडे. तर त्याला फोन करते पण तो पण उचलत नाही आहे. बघू आता तोपर्यंत बाकीचा करून ठेवते सगळं आधी. आणि आज केला आंब्याचा रस. ॲक्च्युली यावेळेला आंबेच घरचे खराब होत आहेत, काय माहिती नाही. एकतर आंबट पण वाटत आहेत आणि काही दिवसांनी एकदम टेस्टच चेंज होते. त्यामुळे फर्स्ट टाईम असं आहे की म्हणजे पहिला वर्ष असं आहे की आम्ही दशेरी आंबे घेऊन आणले, नाही तर घरीच भरपूर असतात. एवढे असतात की ते खाणं पण होत नाही, एवढे आंबे असतात. ब्रेक झालं तर अनवीला आता आमलेट करून देते. बघते खाते की नाही. असं ती खाते म्हणून, पण आज काय माहिती नाही खूप नाटकं करते. तिला आता ना कोरडा भाताची जास्त तल्लक लागली. जेव्हा बघितलं तेव्हा ते कोरडा भात मागते. मग अशी पण तिने भात मागितलं, मी त्यावर गरम घालून दिली पण नाही खाल्लं ते. तिला ते कोरडं भात आणि तूप खायचं असतं. तर तिला सवय लागावी नाही म्हणून मी तिला ॲक्च्युली देत नाही आहे. ते नाहीतर तूप भात खायला नाही म्हणजे काही वाईट नाही आहे. आता हे बनवून देते, तोपर्यंत अंडे पण उकडतात. इकडे नाही, इकडे गमा तिथं सांगते तर सांग. दिसते तिथून इथे इथे इथेच थांब, इथंच थांब. दिसते सगळं. कॉटनमध्येच खालचे तर पाहू ना ते सेट वेगवेगळेच मिळेल, सेट नाही मिळणार आहे ते. हा म्हणणार हा एक कलर जास्तच
हे अन्वी पकड. तो घे ना व्हाईट. हो कॉटनचा आहे का? हा मी आता मागे जाऊया. ब्ल्यू वाला घे. नेव्ही ब्ल्यू. माहिती नाही. ग्रीन वाला असा त्यापेक्षा हा चांगला. हा तसा छोटा आहे तो, फक्त लहान होईल. हो जास्त लहान होते तो एकदमच. अन्वी इकडे बेटा. ए अन्वी नाही 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 तो नाही तो नाही तो ठेव बेटा अन्वी. अन्वी असे थांब. हा बरोबर होतं रे याला. असं पाहिजे म्हणजे बाहेरही घालता खोजरीचं. हा घे ना हे अन्वी जिथे होते तिथे ठेव बेटा. हे अन्वी हा इकडे 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 जायचं आहे आपल्याला. कमरेला नाही बसवली जास्त होत नाही आहे तसा वाला. हा घे हा घे हा घे. अच्छा काय ना घरी घाल. इथपर्यंत लॅगिंग आहे. ते आता फक्त झाले पाहिजे. पण तिला कमरेला होईल का? कमरेला कुठे होईल ते? कमरेला हा कमरेला नाही ते घाल. काय 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 हा ठेव ठेव. हा तर आम्ही आलो होतो ते अन्वीची शॉपिंग करायची समरची. मागच्या वेळेला फक्त दोनच तिचं जे सेट असतं जे नॉर्मली मी तिला घरी कपडे घालून देते ते दोनच मिळाले होते मला शॉपमध्ये. म्हणून यावेळेला गावी जाण्याच्या आधी मला थोडीशी शॉपिंग करायची होती आणि थोडंसं बाहेर पण जायचं. समोर काही प्लॅन्स आहेत सो त्याच्यासाठी पण शॉपिंग करायची होती. सो आम्ही आता आलो मॅक्सला जो आहे रॅडिसन ब्लू जवळचा. अन्वीला 1 वर्ष झाले आणि त्यानंतर मग मी मॅक्समधूनच कपडे घ्यायला स्टार्ट केलं. कारण त्याच्या आधीचे थोडेसे कपडे अगदी छोटे तिथं नाही मिळत. जे आपण जे सेट घेतो लहान मुलाचे एकदम कॉटन किंवा होजरीचे जे असतात ते तिथे नाही मिळत. 1 वर्षाच्या वरचे तुम्ही घेऊ शकता. भरपूर कलेक्शन असतं. आणि दुसरी गोष्ट एक जो असतो ना लहान मुलांसाठी कम्फर्ट झोन सो तो खूप त्या हिशोबाने तिथे कपडे खूप व्यवस्थित असतात. आणि ट्रॅव्हलिंगसाठी पण अगदी बेस्ट कलेक्शन असतं तिथं. सो मी आता नेहमी
अन्वीसाठी कपडे घ्यायचे असले तर मॅक्स, आणि स्पेशली ह्या जवळचं मॅक्स असल्यामुळे इथूनच शॉपिंग करते, आणि हा जवळ पण पडतं आणि वरून कलेक्शन पण छान असतं इथे. कोई भी नहीं है नाना मम्मा भी कहाँ गई है मेरा आपके नंबर पे भी रहेगा टेक्स्ट मैसेज नाही करू ते पडते खाली. हा मग मी दे दो पापा वो दे दो मेरे को अब जाओ हमको बिल दे दो